खरंच ओटमीलने खूपच चांगली एनर्जी भेटते. राधे राधे मंडळी, कशा आहात तुम्ही? आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे बघा. आज मी पटकन गेले होते ब्लाऊज टाकायला. त्याच्यानंतर हे पोरं मला दिसली खेळताना आणि घरी आले तर मी पटकन ओटमील खायला घेतलं आणि 2-3 दिवस झाले मी खाते तर खूप असं एनर्जी म्हणजे खूप छान वाटते आणि पोट पण भरून राहतं. ते खाऊन घेतल्यानंतर मी घरातली सगळी कामं करून घेतली आणि माझ्यासाठी मी हेअर पॅक बनवायला घेतला. ॲक्च्युली हे हेअर सिरम आहे जे मी घरी बनवत असते. मेथी आणि रोजमेरी आणि काळे तीळ आणि कलोंजी आहेत काय सगळं बघून. आणि त्याच्यानंतर मी कढीपत्ता पण टाकते, चांगला भरभरून कढीपत्ता टाकते आणि ते 15-20 मिनटं उकळवते आणि तेच पाणी मी रात्री जो केसांना लावत असते आणि सकाळी वॉश नाही केलं तरी चालतं. बाहेर जायचं असेल तर तुम्ही वॉश करू शकता. आणि त्याच्यानंतर मी घरातली सगळं कामं करायला घेतली आणि मी आज कपाट साफ करायला घेतलं आणि मला पाठीमागे येऊन ट्यूटरने मी म्हणते मागं काहीतरी आहे तर ते ट्यूटर होती आणि नंतर मग तिला मी चांगलं पकडलेलं आणि तिला खेळायला घेतलं. ते तिला बिलकुल आवडलेलं नाही. बघा तुम्ही कशी चिडलेली ती. आणि त्याच्यानंतर मी पटकन ऑफिसला आवरायला घेतलेले आणि त्याच्यानंतर मला आज घरूनच टिफिन न्यायचा होता कारण मला खिचडी मसाले भात काही म्हणू शकता खायची खूप इच्छा होती. त्याच्यामुळं मी राईस आणि त्याच्यात भरभरून खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी तूर डाळ टाकलेली. खूप छान लागतो मंडळी असा राईस आणि त्याच्यासोबत तूप आणि पापड आणि लोणचं खूप छान लागतं आणि मला ह्या खूप आवडतं. मी स्वतःची तारीफ नाही करत आहे पण माझ्या हातचा मसाले भात खूप छान होतो. त्याच्यानंतर ऑफिसला गेले, मी कॉफी पिली, मॅन्डेटरी आहे. आणि त्याच्यानंतर माझे फ्रेंड्स आहे बघा, तिला मी व्हिडिओमध्ये घेतला आज. आमची खूप मस्ती झालते ऑफिसमध्ये. आणि त्याच्यानंतर मी काम करायला घेतलं. काम केल्यानंतर पटकन निघाले. आज खूप छान लाईटिंग होती, एवढं सुंदर लाईटिंग होती ना तिथे, म्हटलं पटकन शूट करून घ्यावं. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर बाबू पण आला होता आणि ही बघा पांढरी त्याच्या मोबाईलवर जाऊन बसली होती. काय तिला तिचं माहिती काय करत होती. आणि त्याच्यानंतर ते एक मेशोवरून खेळणं मागवलं होतं त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासोबत खेळत होतो. त्यांना खूप आवडतं. त्यांनी पांढरी बघा कशी टकमक बघते. चला मंडळी, बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.